नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मीरा भाईंदर मनपा संदर्भातली एक नवीन माहिती जी आहे तर ती समोर येत आहे। तर याच्या पदभरतीला स्थगिती देण्याची बातमी समोर आलेली आहे। तर ही बातमी काय आहे ते जाणून घेणार आहोत। नेमकी ही जाहिरात रद्द होणार आहे का आणि निकाल लागेल तर तो कधीपर्यंत लागू शकतो या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो। बघा, नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या भरतीवर आक्षेप घेतलेला होता आणि या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश जे आहेत तर ते देखील दिलेले होते। तर त्याच्याविषयीची बघा, आपला महानगर या एक खूप मोठं न्यूजपेपरचं नेटवर्क आहे मित्रांनो। तर इथे जे आहे तर ती बातमी पण आलेली होती। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवा पदभरतीला स्थगिती। बघा, पदभरतीला स्थगिती आता नुकतंच 11/5 म्हणजे 5 नोव्हेंबर ची बातमी जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो। त्यासोबतच सर्वसमावेशक सरळ सेवेची आपण एक बॅच लॉन्च केलेली जी लाईव्ह स्वरूपाची आहे। 5 नोव्हेंबर पासून ती ऑलरेडी सुरू झालेली आहे। तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आगामी काळात येणाऱ्या तलाठी, नगर परिषद आणि मनपाच्या भरतींसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही आपली बॅच आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, इथं मुद्दा काय तो समजून घ्या। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवेच्या पदभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे अशी बातमी आपल्याला इथे या पोर्टलवर पाहायला मिळते मित्रांनो। या आपल्या महानगर न्यूजपेपर मध्ये पाहायला मिळते। याच्या संदर्भातली कुठली अधिकृत बातमी जी आहे तर त्यांच्या संकेतस्थळावर, मीरा भाईंदरच्या संकेतस्थळावर अजूनही प्रकाशित करण्यात आलेली नाही। पालिकेची 358 जागांसाठी पदभरती सुरू होती। त्यासाठी पालिकेची पदभरती जाहीर झालेली होती। इवन दो त्याची काहीतरी 9 का 10 ऑक्टोबरला 2 दिवशी पेपर पण झालेले आहेत। रिस्पॉन्स शीट आल्या, त्याचं स्कोर कार्ड, सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत। गट क संदर्भातली आलेली होती। टाटा म्हणजे TCS ला, कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे तर ते देण्यात आलेलं होतं। याबाबत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थगितीची मागणी केली होती। त्यानंतर आता पदभरतीला नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी महापालिकेचे सेवा प्रवेश नियम मान्य होत नाही तोपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणजे यांचे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते मान्य होत नाही तोपर्यंतचे आदेश दिलेले आहेत। तर हे वेगवेगळी पद होती, यांच्यासाठी भरती जी आहे तर ती करण्यात आलेली होती। आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी प्रसिद्ध केली होती। ही संपूर्ण पदभरती ही अन्यायकारक असल्याची तक्रार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आणि त्यांनी स्थगितीचे आदेश जे आहेत तर ते देखील दिले होते। महापालिकेच्या भरती विरोधात ऑलरेडी याचिका पडलेली होती। ती याचिका अग्निशमन विभागाची होती, ज्याच्यामध्ये 6 ते 7 वर्षापासून जे 100 उमेदवार इथं काम करतायत तर त्यांना परमनंट न करता नवीन ती जाहिरात जी आहे तर ती आलेली होती। तर त्याच्या संदर्भात जे आहे तर ते पालिकेत जे आहे तर ते केस पडलेले होते। अशाच पद्धतीची सिमिलर स्थगिती आपल्याला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते। नवी मुंबईमध्ये जे कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी होते तर त्यांना परमनंट करण्यासंदर्भातलं मुंबई उच्च न्यायालयात त्यांना जे आहे तर ती याचिका दाखल करण्यात आली होती आणि जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत या पदभरतीवर स्थगिती आलेली आहे। म्हणजे आपल्याला या 2 मनपाच्या पदभरतींवर स्थगिती पाहायला मिळते। ऍक्च्युअली मनपाचा जो प्रॉब्लेम आहे ना तर तो सगळा प्रॉब्लेम जो आहे ना तो सेवा प्रवेश नियमाचा आहे। आणि हे जे आहेत ना, म्हणजे एवढी हुशार लोक राहून सुद्धा सेवा प्रवेश नियमामध्ये जे आहेत तर ते गडबडी करण्याचा प्रयत्न करतात। बघा, नाशिक मनपामध्ये नुकतीच पदभरती आली। 2023 चा सेवा प्रवेश नियम मंजूर होता। त्या सेवा प्रवेश नियमामध्ये त्यांनी अनुभव ही अट टाकून दिलेली होती। आता त्यावेळी उमेदवारांनी कुठे पाहिलं असेल ते, आणि उमेदवार कशाला विरोध करतील, त्यांची जाहिरातच येत नव्हती इतक्या 20-30 वर्षापासून। तर अनुभवाची अट टाकली आणि आता जाहिरात आली तर त्याच्यामध्ये अनुभवाची अट आहे। जेव्हा आम्ही गेलो सांगितलं की अनुभवाची अट रद्द करा, ते म्हणतात आता सेवा प्रवेश नियमामध्ये अनुभवाची अट आहे। सेवा प्रवेश नियम डायरेक्टली नगर विकास खात्याकडून अपडेट होतल्यानंतरच होतील, नाहीतर आम्हाला ही भरती कॅन्सल करावी लागेल। तर सगळ्या पालिकेला हा जो प्रॉब्लेम आहे ना सेवा प्रवेश नियमाचा हा येतोय मित्रांनो। मीरा भाईंदरची नवीन जाहिरातीचं काही अजून होणार नाही मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। आणि अग्निशमनचा जो प्रॉब्लेम आहे तर तो फक्त तेवढ्या विभागापुरता प्रॉब्लेम आहे। बाकी आपले जे लिपिकचे असतील, सिव्हिलचे काही पद असतील किंवा कुठली बाकीची पद असतील त्यांना काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही। परंतु हा लवकरच जो आहे तर तो इश्यू सॉल्व्ह होण्यासारखा वाटत नाही। काय होतं, यांना खूप प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत तर ते जात असतात। ज्या काही उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांना वारंवार जे आहेत तर ते या संदर्भातले त्यांना विनंती, अर्ज, काय मेल वगैरे त्या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील। नवी मुंबईची केस वेगळी। नवी मुंबईचे जे कंत्राटी कर्मचारी ते कोर्टात गेलेले होते, तो जो निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवी मुंबईचा निकाल जो आहे तर तो येणार नाही। मीरा भाईंदरचा निकाल आता नगर विकास खात्याने जो आहे तर तो रोखून ठेवलेला आहे, त्यांच्याकडून आदेश आले तर ही पदभरती जी आहे तर ती सुरळीत होणार आहे मित्रांनो। बघा, आगामी काळात जेवढे काही मनपा होणार आहेत ना त्या मनपा ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की मनपा आणि झेडपी या एमपीसी कडे आम्ही देणार नाही आणि द्यायला नाही पाहिजे, कारण की तुमचा असा गोळ आहे ते बिचारे एमपीसी तुमच्यामुळे बदनाम होऊन जाईल, म्हणून एमपीसी कडे जे आहेत तर ते जाणार नाही असं देखील एक आरटीआय मध्ये जो आहे तर तो नुकताच एक खुलासा जो आहे तर तो करण्यात आलेला होता। म्हणजे आगामी काळात सर्व मनपा आपल्याला एकतर TCS
IBPS या कंपन्यांद्वारे किंवा MKCL नावाची पण कंपनी आहे ती पण एक घेते, पण शक्यतो TCS IBPS यांच्याकडे जे आहेत तर ते आगामी काळात पुन्हा भरती जी आहे तर ती होण्याची शक्यता आपल्याला जी आहे तर ते दिसते मित्रांनो. आता पुढे काय होणार, पुढे आता जे आहेत तर ते स्थगिती याच्यावर काय होईल की एक मार्ग काढला जाईल. पहिले तर या पालिकेला काय सांगितले की तुम्ही तुमचे सेवा प्रवेश नियम अपडेट करा, अपडेट करून मंजुरी घ्या. ही मंजुरी झाल्यानंतर ऍज इट इज होईल. त्याच्यानंतर जे अग्निशमन विभागाचे कर्मचारी गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन जे आहे तर ते करण्यात येऊ शकते. त्यांना समायोजना संदर्भातल्या तरतुदी या करण्यात येऊ शकतात. बाकीच्या पदांसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. जाहिरात रद्द होणार का, अजूनही त्याबाबत काहीच नाही आलेले. जाहिरात शक्यतो रद्द होणार नाही. जाहिरात जे आहेत तर त्याच पद्धतीने राहील. त्याच्यावर ते मार्ग जे आहेत तर ते नक्की काढण्याचा प्रयत्न करतील. आगामी काळात 1700+ पदांसाठी तलाठीची एक जाहिरात येऊ शकते मित्रांनो, आणि त्याच्यासाठी एक PYQचं आपले खूप चांगल्या पद्धतीचं पुस्तक आहे. 5700 प्रश्न आहेत, तलाठीचे सर्व TCSचे प्रश्न आहेत, तर ते तुम्ही एकदा नक्की सॉल्व्ह करा. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.